एकदम लोकांचा त्रास नाही. तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी देता नोटीस हां आणि रविवारी येता म्हणजे समोरच्याला वकिलाकडे जाता येणार नाही, कुठेच कोर्टात जाता येणार. दुसरी गोष्ट आणि परत मी तुम्हाला इमिजिएटली नोटीस पाठवली की उत्तर दिलं की तुम्ही हे करता हे चुकीचं आहे. मग मी ज्यावेळी तो ऑब्जेक्शन घेतो आहे त्यावेळी त्या ऑब्जेक्शनला पहिलं समाधान करणं हे तुमचं कर्तव्य आणि मग येणं तुमचं कर्तव्य. हे कोणाचं काम आहे? तुमचं म्हणजे बीएसटीचं. मी दळवी साहेबांशी बोलत नाही. बोलत नाही. बरोबर. मी बीएसटी एकदम परफेक्ट बीएसटीचं. तुम्ही दळवी आता दळवीला बाजूला काढ. हां बीएसटी. दळवी माझे मित्र आहेत. तुमचं नाव? दळवी. मी दळवी माझे मित्र आहेत. मी बीएसटीच्या ऑफिसर दार्देला दोन बघितलं त्या दार्देला सर प्रतीक्षामध्ये मी बघितलं तुम्हाला कुठेतरी प्रतीक्षा रेस्टॉरंट मला खाली तुमच्या सर्कलला नाही आलो. हां फार पूर्वी म्हणजे ते कधी याच्यामध्ये ते क्रिकेट मॅच चालू असते ना ते मॅच बघायला. माझ्या लेटरमध्ये मी स्पष्ट काय म्हटलं आहे, मी चंदनवर आनंद ह्या तारखेला या केला त्या दिवशी पण केलं आणि ते जर उत्तर देत नाही म्हणजे त्यांची हिंमत नाही मला भेटायची बोलायची त्यांची हिंमत नाही. सर तुम्ही तिथे त्याच्याकडे जाऊ शकला. मी जाऊन त्यांचे तर कपडे काढलेत. मी त्यांच्या ऑफिसमध्ये कपडे काढलेत. ते मला म्हणाले म्हटलं तुम्ही आमच्या फेमसमध्ये आलात तर तुमच्या हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू. करा कारण मॅडम सरांशी काय आपला प्रॉब्लेम आज आपण सुरुवात करा. पहिली गोष्ट सर की मला तुमच्याशी दुश्मनी नाही आहे. मी ज्या BSTचे चुकीचं आहे त्याच्याबद्दल एक. दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही 24 तासाची शुक्रवारी 3 वाजता 4 वाजता तुम्ही नोटीस देता आणि रविवारी काढता हे कुठल्या कायद्यात बसतं हे मला माहिती आहे. आज रविवार है, आज रविवार होने के टाइम पे आपको कौन सा इमरजेंसी की छुट्टी के दिन आप करते हो? हे तर सर तुमच्या सोयीसाठी सपोर्ट होऊ नये पण आम्ही लोकांचा. आम्ही चेअरमनला बोललो तर चेअरमन उलट खुश झाले. अरे हे तर चांगलं झालं आम्ही वर्किंग केलं. सर चेअरमनला या स्मार्ट मीटरचं काय होणार आहे हे त्याला माहिती नाही. बरेचशा लोकांना स्मार्ट मीटर काय चीज माहिती नाही, सर्जिंग चार्जेसबद्दल माहिती नाही, टाईम ऑफ रेटिंगबद्दल माहिती नाही, प्रीपेडबद्दल माहिती नाही. होणार ना सगळ्यांना हळूहळू काही होणार नाही. आम्ही त्याला अक्षरशः तोडून काढू. BST जनरल मॅनेजर नाही देव जरी आला ना तरी तोडून काढू. कारण आमच्या काय पण सर अजून मला सांगा बरेच लोक ह्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करतात पण कुठेही सर मी हायकोर्टात पिटिशन दाखल करणारच नाही. मी तुमच्यावर क्रिमिनल प्रॉसिक्युशन करणार. कारण हायकोर्टात तुम्हाला माहिती आहे की हायकोर्टात गेल्यावर 6 महिने वर्ष जातात 2 वर्ष जातात तुम्ही आपल्या काम करता. आम्ही तुम्हाला जेलमध्ये प्रयत्न करणार सांगितलं